आज संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी मस्त चमचमीत असं बनवायचं होतं, म्हणून दुपारीच मुगाची डाळ भिजत घातली होती. सालीसकटची मुगाची डाळ मी इथे घेतली आहे. याबरोबरच उडदाची डाळ घेतली. दोन्ही डाळी स्वच्छ धुवून 2 तास मी भिजत घातल्या. यानंतर ह्या डाळी जाडसर अशा वाटून घेतल्या. आता यामध्ये घालण्यासाठी भाज्या चिरून घेऊया. तर इथे मी कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, किसलेलं गाजर घेतलं आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे. हे सगळं यामध्ये घातलं. आलं आणि लसूण किसून घातलं. यानंतर इथे किसलेला बटाटा घातला. चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, चाट मसाला घातला. यानंतर धने, जिरे आणि बडीशेप जाडसर कुटून यामध्ये घातलं. याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करून घेतली. तयार मिश्रणाचे हे मंगोडे फ्राय करून घेतले. खूप मस्त होतात, क्रिस्पी होतात आणि आपण बनवलेल्या चटणीबरोबर हे मंगोडे अप्रतिम लागतात. पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता आणि अशा छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.